नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. त्यावेळेस झेंडे साहेब लढले ना, बरोबर पाण्यासारखं लोकांनी फायदा घेतला त्याचा. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही लोकांच्या हृदयात जात नाही, हा माणूस माझं काहीतरी करेल. आणि म्हणून विजय शिवतारेंची जी फौज आहे, कोण आहे? सगळ्या जिल्हा परिषद गटातले, पंचायत समिती गट, सगळी मुलं कोण आहेत? सर्वसामान्य. इथे आता राजू झेंडे आहेत, तात्या मगर, एक छोटंसं गाव आहे उदाच्या वाडीचं, त्याचं सरपंच आहे, पण काम करणारा माणूस आहे, जिद्दी माणूस आहे, लोकांसाठी झटणारा माणूस आहे. इकडे कोणी विशाल रावळे बघा, नाव बघा ना तुम्ही, 10 वर्ष माझ्याबरोबर गावात असे डटून काम करणारे गराडे गणामध्ये. त्यांचं कोण आहे? कमर्शियल. तुम्ही बेलसर माळशिरस मध्ये आमचा रमेशाबा यादव जनता दलापासून लोकांच्या सेवेत आहे. जनता दलापासून दादारावांबरोबर काम करणारा माणूस काल नाही आला, पैशाच्या जेवर नाही, माझ्याबरोबर गेले 20 वर्ष काम करतोय. तिथे कोणाला दिलंय तिकीट? आजोबा एका पक्षात, बाप एका पक्षात आणि पोरगा तिसऱ्या पक्षात, ठेकेदार. निव्वळ पैसा आहे तुमच्याकडे, म्हणून तुम्ही 2 कोटी रुपये खर्च, 4 कोटी रुपये खर्च करणार. आणि पुरंदरला तुमच्या पैशांची, ठेकेदारांची गरज नाही आहे. पुरंदरला, त्या बेलसर माळशिरसला पुरंदर उपसा परफेक्ट चालवण्यासाठी दिवस रात्र झटणारा माणूस, पाणी योग्य देणारा माणूस, रस्त्यांची देखभाल करणारा माणूस, गावातले लाईट बत्ती सगळी व्यवस्था बघणारी, समर्पित भावनेने काम करणारी माणसं पाहिजेत. बाजारू माणसं नाही पाहिजेत, बाजार बुनगे नाही पाहिजेत. आणि म्हणून भाजप म्हणजे भाजप नाही, काँग्रेसयुक्त भाजप आहे. स्ट्रॅटेजी तीच. भाजप नाही. पण काय केलंय प्रत्येक ठिकाणी उमेदवार कोण दिले, निव्वळ असं खर्च करू शकणार आहे, बाकी काय त्यांचं कॉन्ट्रीब्युशन सर्वसामान्य माणसाच्या प्रती काही नाही. विजयराव कोलतेंचा पोरगा, विजयरावांनी काय दिवे लावले हे अख्ख्या पुरंदरला माहिती. काहीच करू शकले नाही. पवार साहेबांनी एवढी मोठी ताकद दिली प्रत्येक वेळेस लालबत्ती, पण तिचा उपयोग जनतेसाठी शून्य. जिल्हा परिषद अध्यक्ष होता तुम्ही, का हो तहसील कार्यालय तुम्ही बदलू शकला नाही? का तुम्ही जेजुरीचं ग्रामीण उभं करू शकला? पंचायत समितीचं नवीन ऑफिस का नाही करू शकला? रस्ता करू शकले, गावचे रस्ते. म्हणून आता 40 वर्ष त्यांनी घालवले. आता म्हणतात लोकांच्या बोकांडी माझा पोरगा घ्या. काय याला अर्थ आहे? तिकडे गेला जर तुम्ही निरा कोळीरे गावामध्ये आमचे दुर्गाडे सर, त्यांची कन्या डॉक्टर आहे म्हणे. आता तिने आलं तर समाजकारणात पूर्ण 2-4 वर्ष अगोदर काम करायला पाहिजे ना. आयडेंटिटी गावा वाड्या वस्त्यांवर माहीत पाहिजे. दुर्गाडे सर म्हणून ची मुलगी म्हणून नाही, ही डॉक्टर दुर्गाडे. भले तिच्या फील्डचं तिने काम 4 लोकांना मध्ये ती केल्या, अडलेल्या महिला असतील, काय असतील, मेटर्निटी असेल, काही ना काहीतरी कॉन्ट्रीब्युशन केलं पाहिजे. फक्त माझी मुलगी आहे म्हणून, माझी मुलगी आता काम करते, गेले 10 वर्ष झालं आपण पाहतो. दिवस रात्र लोकांच्या हितासाठी झटत असते. डॉक्टर आहे, कोणाचं ऑपरेशन आहे, कोणाचं काय, मग मुख्यमंत्री सहायता आहे तिथून पैसे मिळवून देणे, तिथल्या हॉस्पिटलशी बोलणे, काय करणे, गावामध्ये. तरी देखील तुम्ही तिकीट नाही दिलं. मी सांगितलं माझ्या घरातली मुलगी, मुलालाही नाकारलं आणि मुलीलाही नाकारलं. मुलीला सासवड नगर परिषदेला उभं करा म्हणून सगळे सांगत होते. मी फॉर्म भरला कशासाठी? स्ट्रॅटेजी म्हणून. पण जो बोललो होतं सचिन त्याला दिलं आणि नावाला पुढे नाव टाकलं होतं. पण मी उघडपणे सांगितलं होतं की माझ्या घरातलं, ही कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहेत ना, कार्यकर्ते. मी 2008 साली बोललो होतं की मी नवीन पिढी राजकारणातली, नाहीतर सगळी पिढी कशी होती तुम्ही जरा बघा ना. त्या जे मला माहिती आहे, म्हणजे मी 20 वर्षात बसलो नाही तिथे, पण ते हॉटेल कुठचं तुमचं सासवडमधलं मोहिनीमध्ये सकाळी नाश्त्याला बसायचं. तू किती जमीन घेतली? तू, मी 2 एकर घेतली तिकडे, मी 5 एकर घेतली, मी इकडे शेंडी लावली, मी तिकडे शेंडी लावले, हे धंदे असायचे तिथे. बरोबर, त्या चौकात तेच चालायचं ना. सगळे राजकीय नेते कधी कोण बोलत होतं की इथे पाणी आणलं पाहिजे, इथे रस्ता केला पाहिजे, ही धडपड करायची, मी हे काम केलं, मी ते काम केलं. त्यामुळे हे सगळं कोलॅप्स करायचं. तुमचीच एक बातमी
जी मला खूप आवडते. मी जेव्हा जेव्हा कधी आठवण येते त्यावेळेस ती बातमी काढतो आणि परत ऐकतो. इतकी परफेक्ट हे की पुरंदरमधले 100 भुक्कड पुढारी भंगारात, आणि मग ते प्रत्येकाचं वर्णन, कोणाचा काजू झालाय, कोणाला दिसत नाही, कोणाचा आवाज कळत नाही, इतक्या बारकाईने लिहिलेलं वस्तुस्थिती होती. 30-40 वर्ष सर्वसामान्य गोरगरीब जनतेला वेठीच धरलेली ही सगळी मंडळी. आणि नेमकं त्या विधानसभेच्या दरम्यान जनतेने त्यांना त्यांच्या जागा दाखवल्या. गावात देखील त्यांचं कोणी ऐकलं नाही. आणि एकदाच ती एक पिढी अशी वेगळ्या पद्धतीची ती बाजूला सारली गेली. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये सुद्धा परत एकदा त्या स्ट्रॅटेजी एका शब्दावर मिळतोय. माझी स्ट्रॅटेजी विकास, माझी स्ट्रॅटेजी प्रामाणिक नवीन पिढी राजकारणातली घडवणे. निर्यामध्ये अतुल मस्के सारखे सामान्य कार्यकर्त्याची पद दिलं त्याला. पहिला म्हणजे जिंकल्यानंतर आम्ही पहिल्यांदा पुरंदर पंचायत समिती इतिहासामध्ये क्लिअर कट मेजॉरिटी पहिल्यांदा दिली गेली शिवसेनेला. छोट्याशा गावातला 325 मतांचा असणारा नावळी गावातला, पण शिवसेनेचा कट्टर होता, कामाशी लोकांशी प्रामाणिक होता, म्हणून त्याला पहिला सभापती केला. ही शिवसेना आहे. तुम्ही त्या कोळीरे गटामधून सुद्धा बघा, सर्वसामान्य आमचा सतीश साळुंके सर्वसामान्य कार्यकर्ता, पण 20 वर्ष धडपड करतो लोकांसाठी. ग्रामपंचायतीत त्याने काम केलेलं आहे. तिनेही ग्रामपंचायतीत काम केलेलं आहे सरपंच म्हणून. आणि म्हणून अशी महिला की जी न्याय देऊ शकते, सुशिक्षित आहे. मी महिला अशा दिल्यात की ते फक्त नवरा काहीतरी करेल आणि तिला स्वतःला सक्षम पाहिजे. विशाल रावडेची बायको मुद्दाम मी जेव्हा इंटरव्ह्यू घेतली त्यावेळेस तिला मी विचारलं, तू काय शिकले? म्हणे ग्रॅज्युएट आहे. आणि मग तिला बारीक सारीक गोष्टी मी विचारत गेलो तर मला आश्चर्य झालं की रावडेवाडीसारख्या एका छोट्या गावात लग्न झालेली, माहेर भिवरीची असणारी पोरगी, एवढे चांगले विचार तिच्या डोक्यात आहेत आणि तिला कल्पना आहे. ह्या मीडियामुळे वगैरे आजकाल इतकं, जर तुम्हाला पॉझिटिव्ह काय ऐकायचं असेल, अपडेट नॉलेज येते आणि त्याच्यातून तुम्हालाही काहीतरी करण्याची ऊर्जा तयार होत असते. तशी ती महिला. त्यामुळे वीर गटामध्ये नेमकं काय, वीर गटामध्ये आता बघा, बोलू नये, इग्नोर करणे अशा लोकांना. बाजार बुनगे जो बोलतो ना, त्या बाजार बुनग्यातला हा माणूस 2017 साली माझ्याकडे आला, आवाने आणला, आणि आता आवाने आणला, आवाचा फोटो लावून मतं मागतोय. अरे बाबा, तुझ्या घरच्या कोणाचे लाव, बापाचा लाव फोटो, नाही तर आणखी तुझ्या पक्षाच्या लोकांचे फोटो लाव ना. आबांचा फोटो लावून मतं मूर्ख बनवतो. आबा कट्टर शिवसैनिक होता. मरेपर्यंत आबाने प्रामाणिकता आणि संपूर्ण तालुक्याचं काम पाहिलं, डिवोशन पाहिलं, कार्य, संघटना सांभाळली. भरभक्कम तुमच्या मागे, भरभक्कम पाठीमागे, 20 वर्ष पाठीमागे. हा म्हणून 2017 काय नाही, सगळं काय ते बाजारीपणा त्याने केलं. आणि मला माहित होतं 2 महिन्या अगोदर की हा इथे त्याला त्याची डाळ शिजणार नाही, आणि तो त्याने सगळी सेटिंग लावून ठेवली होती. फक्त नाटक करत होता इथे लोकांच्या समोर. त्याच्या पत्नीला सगळ्यात जास्त तुम्ही कालावधी दिला सभापती पदाचा. 2.5 वर्ष पूर्ण सभापती, अशिक्षित असतानाही. अशिक्षित. दुसरं अशिक्षित की हे मला माहित नाही, पण तो 2.5 वर्ष कालावधी दिला. निवडून आणलं, तालुका प्रमुख केलं, त्याच्याबरोबरीने सक्षम झाला पैशाने. हे सगळे आम्ही त्यांना बांधकाम मंत्री बोलायचो. बांधकाम म्हणजे सगळं काम बघा. आणि मग त्याच्यातून काय काय आता ते बोलतात आम्ही स्वतः, बरं ठीक आहे, आम्हाला काही घेणं देणं नाही. क्षुल्लक आणि इग्नोर क्षुद्र माणूस आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल बोलणं किंवा इतक्या छोट्या माणसाबद्दल बोलणं, क्षुद्र हा शब्द योग्य नाही, एका छोट्या माणसाबद्दल बोलणं योग्य नाही. पण संघटनेची हानी करण्याचा प्रयत्न ज्यांनी केला. मी 5 वर्ष सत्तेत नव्हतो, एकही माणूस बाहेर फुटला नव्हता. 2008 पासून जी पोरं माझ्या बरोबर आहेत ती कायम राहिली. एक औषधाला सुद्धा फुटलं नाही. हे बाजार बुनगे मी एवढ्यासाठी बोलतो, 2017 स्वार्थासाठी आले आणि पुढे आता काहीतरी राजकीय दृष्ट्या हे म्हणून निघून गेले. त्यामुळे तिथे मी कोण दिलंय? समीर जाधव. आज संपूर्ण गुंजवणीचं काम, सगळ्या कामामध्ये निस्वार्थपणे 12 तास 24 तास तो माणूस देतो. LNTच्या अधिकाऱ्यांबरोबर बोलणं करणे, शेतकऱ्यांबरोबर बोलणं करणे, लाईनचं नुकसान भरपाई जी द्यायचं त्याचं. त्या माहूरमध्ये जांभळाची की पपईची झाडं, जांभूळ, आणि शेतकऱ्याच्या त्या जांभळामधून लाईन गेल्यामुळे सगळी मुळं जरा मोकळी झाली, अडचण झाल्या.
तर फक्त लाईन नव्हे, आजूबाजूच्या झाडांना सुद्धा संरक्षण दिलं पाहिजे म्हणून 13,75,000 रुपये नुकसान भरपाई समीरने दत्ता जगताप नावाच्या शेतकऱ्याला मिळवून दिली. चहा सुद्धा घेतलेला नाही त्याचा. ग्रामपंचायतीत त्यांनी चांगलं ग्रामपंचायत सरपंच म्हणून चांगलं काम केलं. हे सगळे रोड्स वगैरे, हार्णी गाव, या सगळ्या आजूबाजूच्या गावांमधून मांडकी असेल, जेऊर असेल, नेटवर्क. आता तो आज नाही, 20 वर्ष झालं. आज गणामध्ये वीर गणामध्ये जेऊर येतं म्हणून नाही, पण जेऊरमधल्या घराघरामध्ये त्याचे संपर्क, मांडकीमधल्या घराघरामध्ये त्याचे संपर्क, लपतवाडीमध्ये त्याचे संपर्क, वीरमध्ये कामाचे, तशी सासरवडी आहे त्याची, पण कामाच्या निमित्ताने घराघरामध्ये लोकांचे कामं करण्यामध्ये संपर्क, त्याच्यातून तो पुढे आलेला कार्यकर्ता आहे. गुंजवणीचं काम, मगाशी मी तुम्हाला बोललो की गुंजवणीचं कॅनॉल आपण कॅन्सल केलं आणि बंद पाईपलाईन केली. मी जर आमदार झालो नसतो ना, तर गुंजवणीचं जाऊन कधी चित्रीकरण करून या. एवढं मोठं 4.5 TMCचं धरण मी 2.5 वर्षात पूर्ण गेट सकट पाणी अडवलं, रेकॉर्ड. पाईपलाईनच्या ऑर्डर दिल्या, या लोकांनी त्याच्यात खो घातले कोर्टात जाऊन. 2019च्या निवडणुकीच्या अगोदर सगळ्या केसेस फॉल्स इन फ्रिव्हिलेस, खोटे आणि बिनबुडाचे आहेत असं फेकून दिले कोर्टाने. त्याच्यावर बरोबर मी कोर्टाकडून ती ऑर्डर लावली, घेतली आणि काम सुरू केलं. पण दुर्दैवाने 1400 कोटी रुपयाची योजना स्वतःच्या खर्चातून मी आता करतो असं खोटं बोलून लोकांना गंडवून शेतकऱ्याला वाटलं आता अरे तुझे मालमत्ता 250 कोटी रुपये, 1400 कोटी कुठून आणणार तू. पण लोक फसली आणि अपघात झाला. मी सुद्धा त्याच्यामध्ये आजारी खूप होतो. पूर्ण कार्डियक ॲम्ब्युलन्समध्ये माझा प्रचार झाला आणि त्याच्यामुळे तो अपघात एक झाला, नुकसान झालं. 5 वर्ष 1 इंच गुंजवणीचं काम पुढे हल्लं नाही. त्याच्या उलट काय केलं, 20 जुलै 2020ला मी मंत्री असताना जी पाईपलाईन केली होती टेंडरमध्ये, की तोंडलवरून, माहूरवरून, परिंच्यावरून, हरणीवरून, वाल्ल्याच्या 12 वाड्या करत राख अशी लाईन होती. 300 कोटीचा भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न केला गेला. EPC कॉन्ट्रॅक्टमध्ये जे सेव्हिंग होतं ते कॉन्ट्रॅक्टरला मिळते आणि मग वाटून अधिकारी आणि सगळ्यांनी मिळून मोठा फ्रॉड केला होता. आणि ती लाईन तोंडलवरून डायरेक्ट वीरवरून जेऊर मांडकी करत राख परिंच्याला त्यांनी काय दाखवलं, ही लाईन इथून जाते 620ला, समुद्र सपाटीपासून 620ला जेऊर मांडके. ती लाईन तशी जर गेली असती तर काय झालं असतं, परिंच्यापासून ते परिंच्याचा जो पॉइंट आहे तोही 720ला आहे, हर्डी 720ला आहे, समुद्र सपाटीपासून. वाल्याचा बराच प्रकार वाड्या सगळ्या 720ला आहे. मग यांच्या बापाने केलं होतं का, की 620ला असणारं पाणी जर अशी जर पाईपलाईन मायनर टाकली, समजा 3 फुटाची टाकली, 30 फूट लांब वाल्यापर्यंत येणारी लाईन असेल, 741ला धरण आहे, कागदावर दिसते की तिथे पाणी निघेल, प्रत्यक्षात नाही. प्रत्यक्षात जर त्याला भोकं पाडली कोणी, प्रेशर आला तर पाणी निघणार आहे का, नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, वरून जेव्हा आता लाईन, मी ती परत बदलून आता लाईन वरून घेतली, 1882 कोटी रुपये झाले. पावसाळा दुष्काळ असेल, वर पाऊस 2700 मिलीमीटर असतो, इथे पाऊस 200-250 मिलीमीटर असतो. ही वरून लाईन गेल्यामुळे, आणि ग्रॅव्हिटीची लाईन आहे, 100% ग्रॅव्हिटीची, पंपिंग नाही. त्यामुळे वरून लाईन गेल्यानंतर लो लेवलला खाली अगदी वीरपर्यंत किंवा याच्यापर्यंत वरून मोठ्या वॉल मेन लाईनच्या उघडल्या की पाणी दिसते, सगळ्या ओढ्या नाल्याने प्यायला सगळं पाणी तेवढं सोडतंय. खालून लाईन गेली असती तर काय झालं असतं, खालून लाईन झाल्यावर तुम्हाला ग्रॅव्हिटीने वर पाणी आलं असतं, लोकांनी फोडलं असतं पाणी, एक थेंब, पूर्ण योजना ठप्प झाली असती. 100% 2000 कोटीचं नुकसान झालं असतं आणि पुढच्या 200 वर्षाचं नुकसान झालं असतं. किंवा सरकारच्या पाठी लागून ती परत जशी पाईपलाईन होती ते कॉन्ट्रॅक्टर पैसे घेऊन गेला असता आणि मग जशी ही ओरिजिनल पाईपलाईन ती परत आपल्याला करणार. वेळीच वाल्याच्या शेतकऱ्यांनी ते रोखलं, आंदोलनं केली आणि म्हणून नंतर मी एकनाथराव शिंदेचं सरकार नंतर आंदोलनं का चालले आहेत हे बघायला गेल्यानंतर मी शॉक झालो.